कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 25. राजमहालात सर्वजण झोपले होते. श्रीधर आणि कस्तुरी याच क्षणाची वाट पाहत होती. त्यांनी आपल्या खोलीचे हळूच दार उघडले आणि आवाज न करता बाहेर आली. "श्श, आवाज करू नकोस. रामप्पा जागाच असतो. कुठेही खट्ट जरी झाले तरी त्याला लगेच जाग येते." श्रीधरने हळू आवाजात म्हटले. दोघंही दबक्या पावलांनी राजमहालाच्या मागच्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या तलावाकडे गेली. वाटेत अण्णा घोरत झोपला होता. "पायाकडे बघ, अण्णा झोपलेला आहे. या बाजूने हळुवारपणे ये." अंधुकशा अंधारातून चालताना श्रीधरने सूचना दिली. दोघंही तलावाकडे पोचले. तिथे पोचताच त्यांनी तलावाकडे जाणाऱ्या दाराला कडी घातली. तलावातले पाणी खळखळत होते. त्यात बाजूला जवळच असलेल्या झऱ्याचे शुद्ध पाणी आत येत होते, तर दुसऱ्या बाजूने ते पाणी बाहेर जात होते. "किती सुंदर आहे हा तलाव," कस्तुरीने म्हटले. "कालच तर तू बघून गेली होतीस," श्रीधर म्हणाला. "तेव्हा तलावावर नजर मारली नव्हती. हे तिथून पाणी कुठे जाते?" कस्तुरीने प्रश्न केला. "हे पाणी इथून जाऊन बाहेरच्या बाजूला असलेल्या ओहळात मिसळते." श्रीधरने बाहेर जाणाऱ्या पाण्याकडे बोट दाखवत सांगितले. "चल, आता 2 घागऱ्या भरून आणा," कस्तुरीने श्रीधरला सांगितले. कस्तुरीने असे सांगताच हर्षित होऊन श्रीधरने तिथेच असलेल्या 2 घागऱ्या उचलल्या आणि तलावातून पटकन पाणी भरून आणले. "आता मी जे सांगते ते शांतपणे ऐका. मी हात जोडून 3 वेळा मंत्र म्हणणार आहे. तो मंत्र म्हणून झाला की तुम्ही माझ्यावर 1 घागर पाणी ओता. घागरीतले पाणी ओतताच माझे रूपांतर कस्तुरीगंधाच्या झाडात होणार. माझे झाड फुलांनी बहरणार. तुम्ही तुम्हाला हवी तेवढी खाली पडलेली फुले वेचा. पण लक्षात ठेवा, माझ्या एकही फांदीला, पानाला किंवा झाडाच्या खोडाला मार बसता कामा नये. चुकूनही एखादी फांदी किंवा पान तोडू नका. तुम्हाला जेव्हा मला पुन्हा मनुष्य रूपात आणावे असे वाटेल तेव्हा दुसऱ्या घागरीतले पाणी माझ्यावर ओता. मी परत मनुष्य रूपात येईल." कस्तुरीने त्याला सूचना दिल्या. त्याबरोबर कस्तुरीने आपले हात जोडले आणि कन्नास्वामीने तिला दिलेल्या मंत्राचे उच्चारण केले. "अहो देव ईश्वरम पुष्पवृक्षं मा कुरुम वृक्षस्य पुष्पाणि सुगंधै प्रफुल्लन्तु समग्र क्षेत्रं मुग्धं भवतु." कस्तुरीचा 3 वेळा मंत्र म्हणून होताच श्रीधरने तिच्या डोक्यावरून घागरीतले पाणी ओतले आणि बघताक्षणीच चमत्कार झाला. कस्तुरी एका सुंदर अशा वृक्षात परिवर्तित झाली. ते झाड खरंच कस्तुरीगंधाच्या फुलांनी बहरले होते. ज्या वृक्षाच्या शोधात श्रीधर इतके दिवस हिंडत फिरत होता, ते वृक्ष आज त्याच्या डोळ्यासमोर उभे होते. ती फुले आज त्याच्या अंगावर भिरभिर करत पडत होती. सगळीकडे कस्तुरीगंधाचा परिमळ दरवळत होता. श्रीधर आपला आनंद प्रकटच करू शकत नव्हता. त्याने ती फुले आपल्या ओंजळीत घेऊन बघितली. त्यांचा सुवास घेतला. त्याचे मन प्रसन्न झाले होते.
त्याने वेळ न दवडता लगेच आपल्याजवळ असलेल्या दुसऱ्या घागरीतले पाणी वृक्षावर ओतले आणि कस्तुरी पुन्हा मूळ रूपात आली. झाले ना तुमचे समाधान? आता काय म्हणता? मी प्रेम करते ना तुमच्यावर? कस्तुरीने हसऱ्या चेहऱ्याने विचारले. हो, खूप खूप म्हणजे खूपच. तू माझ्यावर खूप प्रेम करते आणि मीही तुझ्यावर, असे म्हणत त्याने अलगद कस्तुरीला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या कपाळावर आपले ओठ लावले. मागचे कितीतरी दिवस कस्तुरी याच क्षणाची वाट पाहत होती. तिला आता सर्व काही मिळाल्यासारखे वाटले. तेव्हाच कस्तुरी भानावर आली. जरा थांबा, कस्तुरीने म्हटले. आता काय झाले? श्रीधरने विचारले. अहो, आता ही फुले काय करायची? इथे उद्या फुले कोणालाही दिसल्यास सगळेजण हजार प्रश्न विचारतील. मग त्यांना आपण काय सांगणार? कस्तुरीने आजूबाजूला पडलेल्या फुलांचा सड्याकडे बघत विचारले. तुझी चिंता अगदी बरोबर आहे. आपण एक काम करूया, ही सगळे फुले तलावात टाकूया. तलावातून ही फुले वाहत बाहेरच्या ओहळात जाणार. श्रीधरला युक्ती सुचली. बरं, तसेच करूया, असे म्हणत कस्तुरीने भिंतीच्या बाजूला असलेला एक झाडू उचलला आणि तलावाजवळची सगळी जागा झाडून कस्तुरी गंधाची फुले एका टोपलीत भरली. श्रीधरने ती टोपली उचलून सगळी फुले तलावात फेकली. हळूहळू सगळी फुले तलावातून वाहत वाहत बाहेर गेली. दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आले. आता कसली भीती वाटते? झाले ना सगळे मनासारखे? असे विचारत श्रीधरने तिला उचलून आपल्या बाहूत घेतले. अहो, हे काय करता? कोणी बघितले तर? कस्तुरीने लाजत म्हटले. आता इतक्या रात्रीचा कोण बघतो तुम्हाला? असे म्हणत श्रीधरने एका हाताने हळूच दाराची कडी काढली आणि आपल्या खोलीत आला. सकाळ झाली. राजमहालातली सगळी मंडळी उठली होती, पण श्रीधर आणि कस्तुरीला मात्र जाग आली नव्हती. आज पुन्हा ती कस्तुरी वेळेवर उठली नाही. बैठकीच्या खोलीत बसलेली मामी मोठ्या बाईसाहेबांना म्हणाली. अहो वहिनी, झोपू द्या ना त्यांना. नवीनच लग्न झालेले आहे. मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या. पण हिचा नवरा सकाळी उठून बाहेर फिरायला जातो. तो दुपारी येतो, कधी कधी तर संध्याकाळी येतो आणि ही आपल्या खोलीत झोपूनच असते. राजमहालातल्या सुनेला शोभते का हे? मामी म्हणाली. मामीचे असे बोलणे ऐकून मोठ्या बाईसाहेबांना खूप वाईट वाटले. आपण किती प्रयत्न करतो तरी पण श्रीधर बाहेर जाण्याचा थांबत नाही. हा विचार करून तिचे मन अस्वस्थ झाले. कसल्या विचारात पडलात ताई? मी खरं तेच बोलते. तुम्ही म्हणून त्या मुलीत काय पाहिले देवच जाणे. माझी मुलगी बाई असा आळशीपणा कधीच करत नाही. मामीने म्हटले. चिनम्मा, एक काम कर, कस्तुरीला जरा उठव पाहू. मोठ्या बाईसाहेबाने चिनम्माला सांगितले. हो बाईसाहेब, उठवून येते त्यांना, असे म्हणत चिनम्मा कस्तुरीच्या खोलीत गेली. चिनम्माने नेहमीप्रमाणे दारावर मारले, पण तेव्हाच खोलीच्या दाराला आतून कडी घातली नसल्याने तो अचानक उघडला. चिनम्माने समोर पाहिले की श्रीधर आणि कस्तुरी एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेली आहेत. चिनम्मा कावरी बावरी झाली.
एका बाजूने तिला हसूही येत होते आणि दुसऱ्या बाजूने ती गोंधळलेली होती. अरे बापरे, मोठ्या बाईसाहेब आणि काही पण कामे सांगतात मला. चिन्नम्मा गडबडीत धावतच पुन्हा बाहेर गेली. काय झाले ग? तू गोंधळल्यासारखी का वाटत आहे? मोठ्या बाईसाहेबांनी चिन्नम्माचा चेहरा पाहत विचारले. बाईसाहेब, मी तुम्हाला सांगते, मला असली कामे कधीही सांगू नका. तुम्ही मला स्वयंपाकातली, घरातली कितीही कामे सांगा, ती करायला मी तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही. पण ही दरवाजे उघडण्याची कामे मला सांगू नका. चिन्नम्मा एका स्वरात खूप काही बोलून गेली. अगं, असे काय झाले? अशी पटापटा काय बोलतेस? कस्तुरी काही बोलली का तुला? मोठ्या बाईसाहेबांनी विचारले. हो, नक्कीच ती कस्तुरी काहीतरी बोलली असेल हिला. बघा बघा ताई, तुमच्या सुनेचे प्रताप. इथे येऊन 3 दिवस झाले नाही, लागली आपला तोरा मिरवायला. अशाने तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल ही बारी. नक्कीच चिन्नम्मावर भडकली असेल. म्हटले असेल, सकाळी सकाळी मला उठवायला येऊ नकोस. मामीने आपला तर्क काढला. नाही हो मामी, तसे म्हणायला ती जागी कुठे आहे? चिन्नम्माने मामीला रोखत म्हटले. जागी नाही तर तू अशी का वागत आहेस? मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या. अहो, काय सांगू, मी दरवाजा ढकलला आणि मला समोर पलंगावर श्रीधर दादा धाकट्या बाईसाहेबांना घट्ट मिठीत घेऊन झोपलेले दिसले. ते पाहून मला लाज वाटली हो. चिन्नम्माने मान खाली घालत म्हटले. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा 25वा भाग. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.